प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावं, संघाकडनं भूमिका स्पष्ट। भारताच्या सगळ्या भाषा राष्ट्रीय, आपल्याला राज्यात स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं, हिंदी सक्ती मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर संघाचं मोठं विधान। लोकांची घरं फोडून भाजपचं राजकारण, उद्धव ठाकरेंचा निशाणा। लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपचा छंद, मिळाव्यामुळे भाजपच्या बुडाला आग, ठाकरेंचा खोचक टोला। भाजपचे लोकच मराठीचे मारेकरी, पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेलेत का? शिलारांच्या टीकेचा उद्धव ठाकरेंकडनं समाचार। राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्त्यांना निर्देश। कोणतीही टीका करू नका, शिवसैनिकांना आदेश। युती आणि महत्त्वाच्या राजकीय विषयांवर मतं मांडताना आधी माझी परवानगी घ्या, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना, जपून बोलण्याचाही सल्ला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणुकीसाठीही एकत्र यावं, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह, पुढच्या भूमिकेकडे लक्ष। ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून काँग्रेस 2 हात लांब, मवियाची एकता धोक्यात, आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याची चर्चा। हिम्मत असेल तर उर्दू भाषकांना मारून दाखवा, महाराष्ट्रातनं बाहेर पडून दाखवा, तुम्हाला आपटून आपटून मारू, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं ठाकरेंना आव्हान। तर हिम्मत असेल तर दुबेंनी मुंबई पुण्यात येऊन बोलावं, बांबू दाखवत वसंत मोरेंचा थेट इशारा। ठाकरेंचे अनेक खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात, गिरीश महाजन यांचा दावा। तर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आदित्य ठाकरेंचा पलटवार। संजय गायकवाडांना उपरती, महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता माफी। तर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं गायकवाडांविरोधात आंदोलन। एकनाथ शिंदेंची दाढी आणि बंड छत्रपती शिवरायांसारखे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सोमनाथ काशीद यांचं विधान, नव्या वादाला उधाण। शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक, 7-12 कोरा करा यात्रा काढणार, 7 दिवसात 138 किलोमीटर पायी यात्रा, गावागावात होणार सभा। पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडनं कोयत्यानं गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड, पोलिसांकडनं अटक, चौकशी सुरू।